नाही, एकंदरीत चेतन की माझे जुने मित्र आहेत, चांगला कार्यकर्ता आहे, उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे आणि स्वच्छ चेहरा आहे त्यांचा. परंतु एकंदरीत हुकुमशाही मोडून काढली पाहिजे, हुकुमशाही संपवली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे. उद्धव साहेब एकटे त्यांना भारी आहेत. त्यांना तर तिथं काय चांगलं घडेल असं मला वाटतंय. तिथं चांगलं घडेल काहीतरी तिथं असं मला वाटतंय तिथं. त्यामुळे या संदर्भात काय चर्चा झाली तुमची? नाही, मला त्याविषयी वरती काय चर्चा झाली वरिष्ठ लेवलला ह्याची मला काय आयडिया नाही आहे. परंतु चांगलं काय तर नक्की घडेल तिथं. नाही, एकंदरीत चेतन की माझे जुने मित्र आहेत, चांगला कार्यकर्ता आहे, उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे आणि स्वच्छ चेहरा आहे त्यांचा. परंतु त्यांनी प्रयत्न केले होते उमेदवारीसाठी. इथं त्यांनी खूप गडबड न करता पुढची आणि 5 वर्षापुढची तयारी त्यांनी केली तर ते फायदे ठरेल असं मला वाटतं. शिवसेना नाही असं मला वाटत नाही. मग मी आपल्याला सांगितलं वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाला मला माहीत नाही. परंतु एकंदरीत हुकुमशाही मोडून काढली पाहिजे, हुकुमशाही संपवली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. आणि ज्यासाठी जे जे काय करावं लागतं ते थोडंसं तडजोडीचं राजकारण प्रत्येकाला करावं लागतं. काय केलं काय नाही केलं मला माहीत नाही. परंतु ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप हटाव देश बचाव, भाजप हटाव राज्य महाराष्ट्र बचाव अशा पद्धतीचं काम करताना काही इकडे तिकडे होत असेल तर प्रत्येकाने स्वीकार करावा असं माझं वाटतंय. परंतु वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. नाही, चारी बाजूनी उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे. सगळीजणं काय नाही काय तर निमित्त अडकलेले आहेत आणि त्यामुळे ते झुकून दिल्लीला गेलेले आहेत. पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे. तो वाघ शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला अभिमान आहे. ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे. उद्धव साहेब एकटे त्यांना भारी आहेत. त्यांना आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धव साहेबांना, शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा, मातोश्रीला वाढता पाठिंबा, हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की 2 आकडी तर आपण ह्या महाराष्ट्रात पार करू का. आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात. तर ती मजबूत असती, त्यांना विश्वास असता तर त्यांनी पक्ष कशाला फोडले असते. किती पक्ष फोडले आतापर्यंत. आणि फोडण्याचं कारण काय, विकासाचं कारण सांगतायत पण भीतीपोटी लोक गेलेले आहेत. त्यांना आम्ही काय बोलणार. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.